Hello dear students, today we will see difference between metallic conductor and electrolytic conductor. After that we will take factors affecting on electrolytic conductance. Okay, तर बघूया. In a previous video lecture we have seen introduction of electrochemistry. After that, what is meant by conductor, what is meant by non-conductor, and two types of conductors, metallic conductors and electrolytic conductors याची माहिती घेतली. and about the electrolyte विषयी पण बघितलंय. ओके, ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये याच्याविषयी इन्फॉर्मेशन सांगितलंय. तुम्ही स्वतः एक 4-5 डिफरन्स तुम्ही लिहू शकता. डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर अँड मेटॅलिक कंडक्टर. ओके, तरी पण आपण बघूया, तुमच्या बुकमध्ये आहेत. ओके, तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन metallic conductor or conduction you can write and electrolytic conductor. First difference is in a metallic conductor electricity pass through metals due to movement of free electron. कशामुळे इलेक्ट्रिसिटी पास होते? in metallic conductor electricity pass due to the movement of free electrons. And in electrolytic conductor electricity pass through them due to movement of free ions. कशाचं? due to movement of free ions. बरोबर आहे. आपण बघितलं NaCl सोल्युशन मधनं इलेक्ट्रिसिटी पास होते ड्यू टू मूवमेंट ऑफ आयन्स Na+ and Cl-. ओके, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते बिकॉज ऑफ मूवमेंट ऑफ फ्री आयन्स. and in metallic conductor electricity pass due to movement of free electrons. movement of free electrons. one thing समझ लो. second difference, in metallic conductor chemical change does not take place when electricity pass through them. सपोज एखादं वायर आहे, ॲल्युमिनियमचं घ्या, कॉपरचं घ्या, 1 वर्ष 2 वर्ष त्यातून इलेक्ट्रिसिटी पास केला, केमिकल चेंज होईल का? डिकम्पोज होईल का किंवा वाढेल का? नो. इन अ मेटॅलिक कंडक्टर केमिकल चेंज डज नॉट टेक प्लेस, बट इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर केमिकल चेंज टेक प्लेस व्हेन इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू देम. इकडे काय होतो? केमिकल चेंज होतो. कशामध्ये? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये. इकडे थर्ड डिफरन्स, ट्रान्सफर ऑफ मॅटर डज नॉट टेक प्लेस. इकडे काय होत नाही? इन मेटॅलिक कंडक्टर ट्रान्सफर ऑफ मॅटर डज नॉट टेक प्लेस when electricity passing through them. मेटॅलिक कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी पास केली, मॅटर इकडचा तिकडे ट्रान्सफर होतो का? नाही. हे पण आपण मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितले. बट इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक प्लेस व्हाईल पासिंग द इलेक्ट्रिसिटी. सपोज NaCl सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी पास केला, आयॉनचं मुवमेंट होईल अँड आयॉन्स विल बी डिपॉझिटेड ऑन द अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड. ओके, आयन डिपॉझिट होतील म्हणजे ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक प्लेस. ओके, 3 डिफरन्स लक्षात आले. त्यानंतर फोर्थ डिफरन्स आहे रेजिस्टन्स ऑकर्स ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ कर्नल्स. मेटॅलिक कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स का येतो? रेजिस्टन्स ऑकर्स ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ कर्नल्स. कर्नल्स आपण बघितले मागच्या लेक्चरमध्ये. कर्नल म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज आयॉन्स इन मेटॅलिक सॉलिड इज कॉल्ड एज कर्नल्स. आणि त्याचं व्हायब्रेशन झालं की इलेक्ट्रॉनची मुवमेंट इझिली होणार नाही, त्यामुळे काय होतो? रेजिस्टन्स तयार होतो. कशामध्ये? मेटॅलिक कंडक्टरमध्ये. अँड इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर रेजिस्टन्स ऑकर्स ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इंटरआयनिक अट्रॅक्शन. ओके, दॅट मे बी सॉल्यूट इंटरॅक्शन, सॉल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन, सॉल्व्हेंट इंटरॅक्शन अँड एक्सेट्रा. याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स का तयार होतो? ड्यू टू इंटरआयनिक इंटरॅक्शन. ओके, और आयन अँड सॉल्व्हेंट इंटरॅक्शन और सॉल्व्हेंट इंटरॅक्शन. ओके, देन फिफ्थ, इफ टेम्परेचर increases resistance also increases.
रेजिस्टन्स पण याच्यामध्ये काय होतो, वाढतो. इन मेटॅलिक कंडक्टर इफ टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स इन्क्रीजेस. व्हाय? बिकॉज व्हायब्रेशन ऑफ कर्नल इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढलं मेटॅलिक कंडक्टर मध्ये, लक्षात घ्या. व्हायब्रेशन ऑफ कर्नल इन्क्रीजेस अँड रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे कंडक्टन्स डिक्रीजेस. हिअर if temperature increases interionic force of attraction decreases, means resistance decreases. resistance काय होतो, डिक्रीज होतो. कशामध्ये? इन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर अँड कंडक्टन्स इन्क्रीजेस. कंडक्टन्स इन्क्रीजेस. रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू कंडक्टन्स. तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्सचा डेफिनेशन काय? अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. बरोबर आहे. टेम्परेचर वाढलं इन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर, आठवा, म्हणजे NaCl सोल्युशन, मोल्टन NaCl, KCl सोल्युशन. इन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर इफ टेम्परेचर इन्क्रीजेस interionic attractions decreases, means moment of ion increases and resistance decreases and conductance increases. conductance काय होतो? आता in metallic conductors conductance is generally high and in electrolytic conductors conductance is generally low. Okay, यावेळेला डिफरन्स आहे. डिफरन्स बिटवीन मेटॅलिक कंडक्टर अँड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर, हे 5-6 डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा. देन नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स. नेक्स्ट पॉइंट आहे factors affecting on electrolytic conductance. factors affecting on electrolytic conductance. factors affecting on electrolytic conductance. Factors affecting on electrolytic conduction. There are 4 factors which affect on electrolytic conductance. म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स कधी वाढतं आणि कधी कमी होतं, कुठले फॅक्टर त्याच्यावरती अफेक्ट करतात ते आपण पाहूयात. फर्स्ट वन, इंटरआयनिक अट्रॅक्शन. इंटरआयनिक अट्रॅक्शन हा फॅक्टर पण अफेक्ट करतो. सेकंड वन, सॉल्वेशन ऑफ आयन्स. Solvation of ions. Third one, viscosity of a solvent. And fourth one, temperature. These factors affect on the electrolytic conductance. Factor affect करतात. First one, interionic attraction. म्हणजे सपोज बघा इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर आहे किंवा इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे, ॲक्युएस सोल्युशन. इंटर आयनिक अट्रॅक्शन म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 आयन्स. आयन्स कोणाचे असतात? सोल्यूटचे. बरोबर आहे. सोल्युशन ॲक्युएस सोल्युशन आहे. आयन कशाचे असतात? इलेक्ट्रोलाइटचे. तर याला बोलतात सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. ॲक्युएस सोल्युशन असेल तर सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. इफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर बिटवीन 2 आयन्स, देन मोमेंट ऑफ आयन्स इज लेस. बरोबर आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, जवळ आहे. ओके, सपोज 2 आयन एकमेकाला असं घट पकडलेले असतील तर देयर इज लेस मूवमेंट ऑफ आयन्स. इफ देयर इज अ लेस मूवमेंट ऑफ आयन्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज लेस. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय असेल? कमी असेल. इंटर आयोनिक अट्रॅक्शन म्हणजे लक्षात आलं, इंटर म्हणजे 2, आयन म्हणजे आयन. आयन कशाचे असतील? त्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे. ओके, आणि त्या 2 आयनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर काय होतं? मूवमेंट ऑफ आयन विल बी लेस अँड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स ऑल्सो लेस. इफ interionic interaction is less, movement of ion will be more and electrolytic conductance also more. The second, solvation of ions. When there is the solvation of ions into the solvent म्हणजे लक्षात येतं तुम्हाला, solvation of ion into solvent is more. If force of attraction between solute and solvent molecule is more. जो डिसॉल्व करतोय आपण तो सोल्यूट मॉलिक्यूल
आणि जो सॉल्व्हंट म्हणजे आयन आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर सॉल्वेशन पण जास्त होईल. इफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स of electrolyte and solvent molecule is more, then solvation of ion take place in more proportion, or solvation of ion is also more. If solvation of ion is more, then movement of ion will be less and electrolytic conductance also less. जर सॉल्वेशन जास्त असेल तर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स कमी होतं. बघा, सपोज KCl सोल्युशन वॉटरमध्ये टाकले, K+ आणि Cl- आयन आहेत, हे सोल्यूट आहे आणि वॉटर सॉल्व्हंट आहे म्हणजे H2O मॉलिक्यूल आहे. K+ आणि H2O मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर सॉल्वेशन जास्त होईल. बरोबर आहे, सॉल्वेशन जास्त होईल. आणि इफ सॉल्वेशन इज मोर, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल इज मोर. इफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर, then movement of ion will be less, movement of ion कमी होईल and electrolytic conductance will be less. Electrolytic conductance पण काय असेल, कमी असेल. Then next part, आता इथे सॉल्वेशन मध्ये कुणामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल. ओके, नेक्स्ट पार्ट, विस्कोसिटी ऑफ द सॉल्व्हंट. नेक्स्ट फॅक्टर which affect on the electrolytic conductance, viscosity of the solvent. विस्कोसिटी सॉल्व्हंटची जास्त आहे, movement of ion कमी होईल. बरोबर आहे, viscosity of the solvent is more, movement of ion is less. If movement of ion is less, electrolytic conductance also less. But when viscosity of solvent is more, if there have a solvent interaction is more, solvent interaction जर जास्त असेल तर काय होतं, viscosity of a solvent is more. म्हणजे दोन सॉल्व्हंट मॉलिक्यूल मध्ये, सॉल्व्हंट मॉलिक्यूल मध्ये इंटरॅक्शन जास्त आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, विस्कोसिटी काय असेल त्या सॉल्व्हंटची जास्त असेल. मग त्याच्यामध्ये जे डिझॉल्व्ह झालेले आयन आहेत किंवा डिसोसिएट झालेले आयन आहेत, जर विस्कोसिटी जास्त असेल तर इट मेक हिंड्रन्स टू मूव्ह द आयन्स. आयन फ्लो करण्यासाठी काय करतील, हिंड्रन्स हे करतील. देअरफॉर मूवमेंट ऑफ आयन विल बी लेस अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स आर ऑल्सो लेस. तीन फॅक्टर समजले, याच्यातला कोणताही वाढला, हे सगळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत, काय होतं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स डिक्रीजेस अँड रेजिस्टन्स इन्क्रीजेस. रेजिस्टन्स काय होतं, वाढतो. येते लक्षात. देन नेक्स्ट फॅक्टर आहे तो बघूयात आपण, टेम्परेचर. इंटरआयनिक अट्रॅक्शन म्हणजे सोल्यूट अट्रॅक्शन, सॉल्वेशन ऑफ आयन म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, आणि विस्कोसिटी म्हणजे सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतंही वाढलं तर मूवमेंट ऑफ आयन विल बी लेस. If movement of ion will be less, electrolytic conductance will be less and resistance increases. आता next factor बघूयात, temperature. If temperature increases, that diminishes or break all type of force of attraction present into the solution. If temperature increases, that breaks all type of force of attraction present into the solution and movement of ion will be more. Kinetic energy of ion increases and movement of ion will be more. Hence, electrolytic conductance are also more. त्याचं कंडक्टन्स पण काय होईल, वाढेल. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स आर ऑल्सो इन्क्रीजेस. जर टेम्परेचर वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतेही सगळे काय करतं, ब्रेक करतं. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, इट ब्रेक्स द all type of force of attraction present in the electrolytic solution and movement of ions increases, and it also increases the kinetic energy of ions present into the solution. Hence, electrolytic conductance also increases and resistance decreases. इथं टेम्परेचर वाढलं की इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स काय होतो, वाढतो. कशामध्ये, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्समध्ये. तर हे 4 फॅक्टर होते ते आपण बघितले, दॅट अफेक्ट्स ऑन द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स विषयी थोडक्यात आपण. जसं मेटॅलिक कंडक्टर, आता मेटॅलिक कंडक्टर इथे तुम्हाला नाहीच आहे, मेटॅलिक कंडक्टरचं थोडक्यात इन्फॉर्मेशन घेतली. आता सगळं तुम्हाला पूर्ण चॅप्टर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स भेटत जातील, म्हणजे त्या इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स पासून. ओके, त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कशी पास करायचे किंवा वेगवेगळं इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर विषयीच तुम्हाला शिकायचंय पुढे.
मेटॅलिक कंडक्टर तुम्हाला फिजिक्समध्ये वगैरे आहे. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. त्यानंतरचा पार्ट इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्समध्ये ओहम्स लॉ, रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स, कंडक्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्स, मोलार कंडक्टिव्हिटी, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. त्याचे फॉर्म्युले वगैरे आहेत, पण महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यावरती न्यूमेरिकल आहेत. ओके, इथेपर्यंत लक्षात आलं. इतका पार्ट या लेक्चरमध्ये पुरेसा. ओके, थँक्स.